गणेश उत्सव आणि कोकण हे एक आगळं वेगळं नातं असून दरवर्षी मुंबईतील अनेक चाकरमानी आपल्या कोकण या गावी गणेश उत्सवमध्ये जात असतात। आपण सध्या आहोत दादर वेस्ट येथील सेनापती बापट मार्ग येथील बस डेपोजवळ आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी हे सर्व कोकणातील चाकरमाने मुंबईमध्ये वर्षभर कष्ट करून जो वर्षातील एक दिवस म्हणजे गणपतीच्या सणासाठी हे सर्व चाकरमानी आपल्या गावी जात आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय भावना सांगाल? गणेश उत्सव जवळ आलेला आहे, आपण सर्व आता कोकणला जात आहात, सध्या काय सांगाल? गणपती बाप्पा मोरया। आम्ही सगळे कोकणवासी वर्षभर ज्याची आतुरतेने वाट बघत असतो त्या गणेश उत्सवासाठी आम्ही एसटी महामंडळातून जात असतो। पण आम्हाला जी सेवा पाहिजे एसटी महामंडळाकडून किंवा सरकारकडून ती आम्हाला मिळत नाही आहे। जे नेता लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये गाड्या त्यांच्या तिथे पोहोचलेल्या असतात, 100 गाड्या 200 गाड्या, पण आम्ही 40 दिवस अगोदर जे पैसे करतो आम्हाला या लाईनीमध्ये असं उभं राहून तरी पण आम्हाला बोलतात अर्ध्या तासात गाडी येईल, 10 मिनिटात गाडी येईल। हे 12 वाजल्यापासून हेच चालू आहे त्यांचं सरकारचं आणि एस टी महामंडळाचं। आता तुम्ही न्यूजवाल्यांनी आम्हाला सांगा आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार म्हणून, सरकारने पण सांगावं आम्हाला की न्याय भेटेल की नाही भेटणार म्हणून, की आम्ही इथंच आंदोलन करायचं तुमच्यासारखं की बंद पाडायचं तुम्हाला पगारवाढ मिळत नाही म्हणून। सकाळ आपण किती वाजेपासून उभे आहात सकाळी आणि आपण बुकिंग कधी केलेलं होतं आणि आपल्याला काय सांगण्यात? 40 दिवसापूर्वी बुकिंग केलेलं आहे। फक्त आता मी 12:30 वाजल्यापासून 17 गाड्या गेल्या आमच्या समोरून। त्याच्या शिंदे साहेब काय म्हणतात की 40 गाड्या गेल्या, पण आमच्या डोळ्यासमोरून 17 गाड्या गेल्यात। 17 गाड्याच्या वरती एक गाडी गेलेली नाही। त्यामुळे कसं लोकांचे हाल होत आहेत आणि आम्ही 40 दिवस बुकिंग करून लोकांना प्रत्येकाचा कॉल येतोय की गाडी कधी मिळते, गाडी कधी मिळते। आम्ही लोकांना किती उत्तर देणार, हा मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर। हे सर्व नागरिक सकाळी 12 ते 10 वाजेपासून सकाळपासून उभे आहेत, लाईनीमध्ये उभे आहेत। सध्या पावसाचं वातावरण आहे, या पावसामध्ये देखील हे सर्व कोकणवासीय आपल्या घरी जाण्यासाठी लगबगीसाठी उभे आहेत। काय सांगाल, नेमके काय तुम्हाला समस्या जाणवते? समस्या म्हणजे यांचं गाड्यांचं नियोजन नाही। लोक सकाळपासून लाईनीत उभी आहेत, इथे भांडणं होत आहेत, प्रवाशांचे आम्हाला फोन येत आहेत ज्यांनी तिकीट बुकिंग केले, पण हे आम्हाला काहीच सांगायला मागत नाहीत। हे प्रत्येक वेळेला म्हणतात की गाड्या येत आहेत, ट्रॅफिकमुळे लेट होत आहेत, पण आमच्या डोळ्यासमोर आता आम्ही 12-1 वाजल्यापासून उभे आहेत। आत्ताच्या फक्त 15 गाड्या आमच्या डोळ्यासमोरून गेल्यात, त्या पण कुठे गेल्या ते आम्हाला माहीत नाही। आणि ते जे सांगतायत आम्ही 40 गाड्या पाठवल्या, अजूनपर्यंत आमच्या समोरून फक्त 15 गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या 15 गाड्या कुठे गेल्या त्या पण माहीत नाहीत, की कुणाला मिळाल्या त्या पण माहीत नाहीत। अजूनपर्यंत इथून एक सुद्धा बुकिंग झालेला माणूस बाहेर गेलेला नाही। सगळे लोक अजून लाईनीत उभे आहेत। तुम्ही आता हे दाखवा, सगळं फुटेज दाखवा, सरकारला दाखवा, एस टी महामंडळाला दाखवा, किती लोकांच्या जवळपास 194 गाड्या आज नियोजित केलेल्या आहेत। त्याच्यातल्या किती गेल्या? 40 पण सकाळपासून गाड्या गेल्या नाही आहेत आणि लोकांना मॅक्झिमम 5 ते 6 वाजेपर्यंत सगळ्या गाड्या देणार असं सांगितलं होतं। बाकीच्या गाड्या गेल्या कुठं? सरकारच्या, आता शब्द मी वापरत नाही तुमच्या। बीकेसी मैदानावरच जर गाड्या असतील तर आम्हाला तिथलंच लोकेशन सांगायचं होतं, आम्ही तिथं गेलो असतो आणि तिथून गाड्या पिकअप केल्या असत्या। बीकेसी वरून दादरला गाड्या आणायच्या आणि दादरवरून परत लोकांना द्यायच्या आणि परत त्या लोकांनी तिकडे घेऊन जायच्या। हे किती उलट सुलट नियोजन आहे यांचं, याच्यावरूनच समजतं यांचं नियोजन कसलं आहे ते। हे सर्व कोकणला जाण्यासाठी येथे सकाळपासूनच लाईनीत उभे आहेत। जवळपास एस टी महामंडळाकडून 194 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे, मात्र आता संध्याकाळ झालेली आहे तरी हे सर्व लाईनीत उभे आहेत, यांना कोणतीही गाडी मिळालेली नाही आहे। या एस टी महामंडळाकडून सांगण्यात आले की 40 गाड्या रवाना झाल्या आहेत, मात्र यांच्या सांगण्यानुसार फक्त जवळपास 15 ते 17 गाड्या येथून रवाना झाल्या असून हे सर्व कोकणवासी येथे वेटीस त्यांना धरलं जातं, यांच्या समस्या येथे उद्भवलेल्या आहेत। त्यामुळे यांना आता लवकरात लवकर येथून जाण्याची सोय करण्यात यावी अशी यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह मेरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।